आज आपण एकांक ताळा पद्धती म्हणजे वन डिजिट टॅली मेथड म्हणजे काय ते पाहूया. प्रथम एकांक म्हणजे काय ते पाहू. समजा 2475 या संख्येचा आपल्याला एकांक काढायचा आहे. म्हणून 2 + 4 + 7 + 5 या अंकांची बेरीज येते 18 आणि 18 ही 2 अंकी संख्या असल्यामुळे तिचा 1 + 8 = 9 अशी बेरीज करून 9 हा एक अंक सापडतो. म्हणजे 2475 या संख्येचा वन डिजिट येतो 9. त्याच पद्धतीप्रमाणे 9012 या संख्येचा सुद्धा वन डिजिट काढून पाहूया. येथे 9 + 0 + 1 + 2 = 12 आणि 1 + 2 = 3 हा 12चा डिजिट म्हणजे 9012 या संख्येचा वन डिजिट येतो 3. आता 2475 म्हणजेच 18 म्हणजेच 1 + 8 = 9 आणि 9012 = 12 = 1 + 2 = 3 आणि त्यांची बेरीज येते 11487 म्हणजेच त्याचा डिजिट येतो 21 बरोबर 2 + 1 = 3. याचाच अर्थ पहिल्या संख्येचा डिजिट अधिक दुसऱ्या संख्येचा डिजिट यापासून येणारा वन डिजिट आणि त्यांची बेरीज करून त्या बेरजेच्या संख्येचा येणारा वन डिजिट यांची तपासणी केली तर दोनही अंक किंवा दोनही वन डिजिट सारखेच मिळतात, सारखेच सापडतात. यावरून आपल्याला बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार या तीनही संकल्पना वन डिजिटचा वापर करून त्यांच्यामधली अचूकता शोधता येते. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी किंवा स्पर्धा परीक्षांसाठी 2 किंवा 3 अंकांची बेरीज किंवा गुणाकार आणि वजाबाकी या संकल्पनांचे अचूक उत्तर शोधण्यासाठी या वन डिजिट टॅली मेथड किंवा एकांक ताळा पद्धतीचा चांगला उपयोग होतो. धन्यवाद.